औरंगजेबाच्या घोषणांपेक्षा हिंदुत्वाचा आवाज वाढला पाहिजे. हिंदुत्वाचा आवाज वाढला तर सर्व विरून जाईल. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भूमिका. नागपुरात विकास आला घरात. नागपुरातील अशोक चौकातील उड्डाणपुलाचं वळण गेलं घराच्या बाल्कनीतून. घर अनधिकृत असल्यानं प्रकरण वादात. मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका. 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान तब्बल 60 वेळा लोकल रद्द. सतत लोकल रद्द होत असल्यानं प्रवासी हैराण. खराब वातावरणामुळे मोदींचा मिझोराम दौरा रखडला. मिझोरामसाठी 9,000 कोटींच्या विकास कामांचे पंतप्रधान मोदींनी केलं ऑनलाईन लोकार्पण. हॉट एअर बलूनमध्ये लागली आग. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव थोडक्यात बचावले. प्रभादेवी पुलाच्या बंद होण्यानं मध्य मुंबईच्या वाहतुकीत बदल. भविष्याच्या सोयीसाठी पूल पाडणं गरजेचं, सरकारची भूमिका. ॲलोपॅथीचे डॉक्टर चिडले. 18 सप्टेंबर पासून राज्यव्यापी संपावर जाणार. हाकिमाला ॲलोपॅथीची उपचार पद्धती वापरू देण्याचा निषेध. मातोश्रीवर आमदार खासदारांची बैठक. भविष्यात कुणासोबत जायचं याचं उद्धव ठाकरे करणार मंथन. प्रकाश महाजन मनसेतून बाहेर. चिंतन शिबिराला न बोलावल्यापासून महाजन होते नाराज. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यात जनसुनावणी. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच अजित पवारांचं वर्तन. घराच्या बाल्कनीतून उड्डाणपुलाचं बांधकाम. नागपुरातील अशोक चौकातील घटना. प्राधिकरणाची पालिकेकडे घर हटवण्याची मागणी. नाशिकमध्ये सफाई कामगाराचा छळ. ठेकेदारांनी वेतनातून 9,000 रुपये वसूल केले. सफाई कामगारांचा आरोप. सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. रस्ते वाहतूक विस्कळीत. नागरिकांचे हाल. मिस इंटरनॅशनल रूस सिंधू नागपुरात परतली. कुटुंबियांसह चाहते रूसच्या स्वागताला पोहोचले. शरद पवार 3 दिवस नाशिक जिल्ह्यात ठाण मांडणार. पक्ष बांधणीसाठी शरद पवारांचा हा दौरा. आदिवासींचे आरक्षण मिळवण्यासाठी हिंगोलीमध्ये बंजारा युवकाचं आमरण उपोषण. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा आदिवासी प्रवर्गात येत असल्याचा दावा. मूर्तिकार दुर्गापूजेच्या तयारीसाठी लागले. शक्ती देवता दुर्गा मातेच्या मूर्तीवर फिरतोय अखेरचा हात.